अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, खरे सांगू का, प्रत्येक स्त्रीच्या मनात एक गोष्ट कायमच असते. ती म्हणजे आपल्या संसारात कितीही अडचणी आल्या, सुखदुःख आले, कितीही परिस्थिती बदलली, तरी ती देवाकडे फक्त एकच मागणं मागत असते. ते म्हणजे आपल्या नवऱ्याला चांगलं आयुष्य लाभू दे, त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे आणि स्वतःला अखंड सौभाग्यवतीचं वरदान मिळू दे. आणि म्हणूनच वर्षभरातील प्रत्येक सुवासिनीसाठी सर्वात खास आणि आनंदाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. आणि यंदा ही वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार या दिवशी आलेली आहे. आणि नक्कीच प्रत्येक महिला या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. कारण या दिवशी आपण छान साडी नेसतो, मस्त तयार होतो, शृंगार करतो, हिरव्या बांगड्या भरतो, कपाळावर कुंकू लावतो आणि मनापासून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, ही आपल्या संस्कृतीची, प्रेमाची, समर्पणाची आणि श्रद्धेची परंपरा आहे. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना सत्यवान आणि सावित्रीची कथा माहिती आहे. सावित्रीने आपल्या पतीवर असलेल्या प्रेमाच्या जोरावर यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. आणि असेही म्हणतात की वडाच्या झाडाखालीच सत्यवानाला पुन्हा जीवन प्राप्त झाले. म्हणूनच वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्याचं आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आणि आता या सगळ्यात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आणि कशी साजरी करायची. तर लक्षात घ्या, पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:07 सुरू होते आणि 30 जून रोजी पहाटे 5:37 संपत आहे. आणि बऱ्याच जणींना प्रश्न असतो की ताई, मग आपण वटपौर्णिमा 29ला साजरी करायची की 30ला? तर मैत्रिणींनो, पौर्णिमा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी संपत आहे. त्यामुळे संपूर्ण 29 जून म्हणजेच सोमवारचा हा दिवस आपल्याला वटपौर्णिमा म्हणून साजरा करायचा आहे. आता प्रश्न दुसरा, पूजा कधी करायची? काही जणी अगदी शुभ मुहूर्त पाळतात. काही जणी घरची सगळी कामं आवरून नंतर निवांत पूजेला जातात आणि काही जणी नोकरीला असतात, काहींची मुलं लहान असतात, काहींना वेळेचं बंधन असतं. पण जर तुम्ही शुभ मुहूर्त पाळत असाल तर सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजेसाठी अतिशय चांगला काळ आहे. त्यात आणि त्यात त्यात म्हणजे राहुकाळ सुद्धा येतो. सोमवारचा राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. तर बघा, राहुकाळात आपण देवाचे नामस्मरण, जप, पारायण करू शकतो, पण कुठलंही नवीन शुभ कार्य टाळावं असं शास्त्र सांगतं. म्हणून शक्य असेल तर राहुकाळानंतर वडाची पूजा करावी. पण जर तुम्हाला नोकरीमुळे, घरांच्या जबाबदाऱ्यामुळे ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूजा करू शकता. कारण देव भावना बघतो, वेळ नाही. आता प्रत्येक गावात, प्रत्येक समाजात, प्रत्येक घरात वटपौर्णिमा साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते. आणि काही ठिकाणी महिलांनी वडाची पूजा होईपर्यंत उपवास करायचा असतो. काही ठिकाणी फलाहार घेतला जातो, निर्जळी उपवास केला जातो. काही ठिकाणी तर संध्याकाळी उपवास सोडला जातो आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची ही पद्धत आहे. म्हणून मी नेहमी एकच सांगत असते, तुमच्या घरची, तुमच्या समाजाची जी परंपरा आहे तीच तुम्ही आवर्जून पाळा. कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते, प्रत्येकाची परंपरा वेगळी असते आणि ज्यांची यंदा पहिली वटपौर्णिमा आहे ना, त्यांच्यासाठी तर हा दिवस खूप खास असतो. पहिली वटपौर्णिमा, पहिली साडी, पहिला शृंगार आणि मनामध्ये खूप साऱ्या भावना. खरंच या सगळ्या गोष्टी केल्यावर मनाला खूप आनंद मिळतो आणि तो आनंदच या सणाचं खरं सौंदर्य आहे. आजकाल काही महिला वटपौर्णिमा करत नाहीत. काहींना वेळ नाही, काहींना जमून येत नाही. आणि आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रद्धा ही मनामध्ये असते. पण जर तुम्ही वटपौर्णिमा करत असाल तर मनापासून करा. आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि संसारासाठी आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करा. कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबाचं सुख हवं असतं. बाकी तिला देवाकडे दुसरं काही नको असतं. आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण जे करतो तेच आपली मुलं बघत असतात. आपण आपल्या संस्कृतीला जपलं
आपले सण, उत्सव जपले तर पुढची पिढीही तेच जपेल. म्हणून आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा कायम जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. बाकी करता करविता परमेश्वर आहेच, महाराज आहेत आणि आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आजची सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते, अर्पण करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.